शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी प्रिया। आपण पाहत आहे न्यूज 24 सह्याद्री। घेऊयात नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। काल मंगळवारी अहमदनगरमध्ये नागरदेवळे येथे दोन गटांमध्ये तुफान हाणामाऱ्या झाल्यात। यामध्ये उमेश शेख आणि उजेर शेख या दोघां भावांवर जमावाकडून हल्ला करण्यात आला। ते यामध्ये गंभीर जखमी झालेत। जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। वादाचं कारण अद्यापही समोर आले नाही। भिंगार कॅम्प पोलिसांच्या वतीने सदर प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे। 15 ते 20 जणांच्या टोळक्याने हा हल्ला केला अशी माहिती जखमींच्या वतीने देण्यात येत आहे। शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृह स्वच्छ करण्यात यावे, स्वच्छतागृहांची निगा न ठेवणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन मंतिनी मनपा अतिरिक्त आयुक्त डॉक्टर प्रदीप पठारे यांना दिले आहे। निवेदनात म्हटले आहे की नगर शहरात असणारे सार्वजनिक स्वच्छतागृह 24 तास सेवा असतानाही रात्री बंद असतात। तसेच बऱ्याचशा स्वच्छतागृहात पाणी लाईटची व्यवस्था नाही, दैनंदिन स्वच्छताही केली जात नाही। त्यामुळे नागरिक स्वच्छतागृहात जाण्यापेक्षा परिसरातील जागेचा वापर करतात। नगर शहरात राबवण्यात येत असलेली स्वच्छता अभियान हे फक्त कागदावरच आहे का असा प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहे। नगर अर्बन बँकेच्या सर्व प्रकारच्या कर्जदारांना व जामीनदारांनी त्यांच्याकडे असलेले कर्ज रकमांचे सहव्याज कर्ज तत्काळ जमा करावे, अन्यथा बँक थकबाकीदार कर्जदार व जामीनदार यांच्या विरुद्ध कर्ज रकमा वसुलीसाठी कडक कायदेशीर कारवाई करेल असा इशारा नगर बँकेचे अवसायक गणेश गायकवाड यांनी दिला आहे। थकलेले वीज बिल वसुलीचे प्रयत्न आणि प्रसंगी वीज तोडण्याची करावी लागणारी कारवाई यामुळे महावितरण आणि ग्राहकांमधील विसंवाद वाढला आहे। यातून वीज कर्मचाऱ्यांवर हल्ले होण्याचे प्रकार घडतात। हा सर्व प्रकार आता प्रीपेड मीटरमुळे टळणार आहे। मोबाईल प्रमाणे मीटर रिचार्ज करून घरगुती ग्राहकांना वीज भरता येणार आहे। त्यामुळे थकबाकींचा प्रश्न राहणार नाहीये। नगर पाथर्डी रस्त्यावरील भीमनगर येथे सुरू असणाऱ्या तिरड जुगारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकलाय। जुगार खेळणाऱ्या 4 जणांना पकडले असून एक पसारा हे पोलीस अंमलदार संतोष खैरे यांच्या फिर्यादीवरून 5 जणांविरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सौरभ पंचमुख, आकाश भिंगार दिवे, योगेश सोनवणे, शशिकांत गायकवाड यांना पकडले असून विजय मुनोत पसार झाला आहे। पकडलेल्यांकडून तिरड जुगाराचे साहित्य, दुचाकी असा 2,15,610 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। शहराच्या खबरबातमध्ये इथेच थांबते, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।